सर्वप्रथम या गावचा प्रथम नागरिक या नात्याने जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य त्यांच्याकडे अनंतकोटी वंदन करतो आणि या वसुंधरा पायी दिंडी जी चालू आहे त्याचं खरोखरच मनापासून मी हार्दिक स्वागत करतो। कारण आज आपल्या सर्वांना भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न आहे, क्रांती झालीच पाहिजे, पण त्या भौतिक क्रांती बरोबर आपण वसुंधरेचं रक्षण आपल्या हातून होत नाही। त्यामुळे प्रत्येक गावी प्रत्येक नागरिक आपला स्वतःचा जन्मदिवस हा वृक्षारोपण करून साजरा करावा अशी माझी स्वतःची इच्छा आहे। आणि लावलेली झाडं हे आपण संगोपन करणं आता आपला आद्य कर्तव्य आहे। त्यांनी आले आपले ते 11 झाडं लावून गेलीत, पण याचं वृक्षारोपण या संबंधित जागेचे मालक असोत, दुकानदार असोत, गाळेदारच असोत, त्यांनी स्वतः दररोज या झाडाकडे पहिले लक्ष देऊनच मग आपल्या दुकानाकडे जावं। आणि आज प्राणवायूची फार नितांत गरज आहे। जीवन म्हणजे पाणी म्हणजे जीवन म्हणतात, पण त्याच्यापेक्षाही प्राणवायू हा त्याच्यापेक्षा पुढचा महत्वाचा टप्पा आहे। तेव्हा प्रत्येकाने हे वसुंधरा जपण्यासाठी वृक्षारोपणाला संगोपन करावं। वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी असं म्हणल्याप्रमाणे या उक्तीला आपण साजेस असंच वर्तन आपल्या हातून आयुष्यात घडावं हीच माझी मनोकामना। जय श्रीराम। जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने ही वसुंधरा पायदिंडी पालखी सोहळा हा उपपीठ तेलंगणा ते श्री क्षेत्र नाणीधाम येथे एकूण 700 किलोमीटर अंतराचा प्रवास आहे। आणि ही पायदिंडी त्या ठिकाणी जगाला एक आगळावेगळा संदेश देण्यासाठी पायदिंडी निघालेली आहे। यामध्ये या पायदिंडीचं नावच आहे वसुंधरा पायदिंडी। तर ही वसुंधरा म्हणजे आज जी परिस्थिती आहे, आज जी निसर्गाची जी परिस्थिती खालावलेली आहे, आज जो मान्सून आहे, हिवाळा पावसाळा हा सर्व बदललेला आहे। आणि यामध्ये उन्हाळ्यात पण पाऊस पडतो, पावसाळ्यात आज अतिवृष्टी झालेली आहे। या सर्व गोष्टींचं कारण काय आहे नेमकं, तर या ठिकाणी जी झाडाची तोड होत आहे, ही झाडे तोडल्या गेल्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळलेला आहे। याचं आपल्याला उदाहरण म्हणजे ज्वलंत उदाहरण म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये जे ऑक्सिजनचं प्रमाण खूप ऑक्सिजन कमी पडलं आणि याची परिस्थिती आपण सगळ्यांनी याचा आपण अनुभव घेतलेला आहे की किती भयानक परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे। तर याचं कारण म्हणजे वृक्षतोड। त्यासाठी हे वृक्षतोड थांबली पाहिजे आणि आपल्या मानवजीवनाचा सर्व प्राणी मात्रांचा जीवनाचा धोका टाळला पाहिजे। त्यासाठी हा जो ओझोन वायू आहे, हा ओझोन वायूचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे। त्यासाठी हा ओझोन वायूचं प्रमाण वाढलं पाहिजे आणि सर्व जीवांचा चांगल्या पद्धतीने त्यांना ऑक्सिजन भेटलं पाहिजे। त्यासाठी वसुंधरा पायदिंडी जगद्गुरु रामानंदाचार्यजी यांच्या प्रेरणेने या ठिकाणी निघालेली आहे। त्यासाठी आपण यामध्ये सर्वांनीच या ठिकाणी सहभाग घेतला पाहिजे आणि ही वृक्ष तोड थांबवली पाहिजे। आणि वृक्ष तोड थांबून आपण स्वतः एक वृक्ष कमीत कमी एक तरी वृक्ष आपण लावून या ठिकाणी या संदेशाचं आपण पालन केलं पाहिजे। कारण हा संदेश कोणाचा आहे तर रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी हे जगद्गुरु आहेत, ते जगाला संदेश देत आहेत। तर या संदेशाचं पालन करणे सर्वांचं आपलं कर्तव्य आहे। त्यासाठी आपण या संदेशाचं पालन करून गुरु आदेशाचं पालन करावं आणि हा निसर्गाचा जो प्रकोप आहे हा प्रकोप या ठिकाणी थांबवला पाहिजे।